तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर मंडळी, आज मी बनवत आहे हक्का नूडल्स. त्याच्यासाठी लागणार साहित्य मी इथे काढले, मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, हे लसूण, आलं, शिमला मिरची, इथे कांदा आणि मिरच्या, आणि इथे मी ना पाणी तापवायला ठेवलं आहे. 3 ग्लास पाणी आहे. आणि हे पाणी तापल्यानंतर याच्यात आपल्याला नूडल्स टाकायचे. तर म्हणजे हे आहे आपला हक्का नूडल्स, आणि हे आपल्याला टाकायचे पाणी गरम झाले म्हणजे आपण याच्यात टाकूयात हक्का नूडल्स. आता म्हणजे हे तुकडे तुकडे होतात. तर मंडई या नूडल्समध्ये आपल्याला ना 1 चमचा तेल टाकायचं, म्हणजे नूडल्स कसे असे सुटसुटीत होतात. म्हणजे मी 2 चमचा तेल टाकले. आणि म्हणजे याच्यावर लगेच आपल्याला झाकण ठेवायचे. जास्त वेळ याला असं आहे ना, म्हणजे असं मोकळं नाही ठेवायचं, नाहीतर आहे ना खूप वेळ लागतो व्हायला. साठी याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. याला 5 मिनटं तरी पण तसं राहून द्यायचे, आणि जास्त पण नूडल्स शिजून नाही द्यायचे. थोडीशी कणकी ठेवायची आहे त्याच्यात. चला आता भेटूयात आपण नूडल्स शिजल्यानंतर. मंडळी, याच्यात आपण असे नूडल्स टाकायचे आहेत. मंडळी, याच्यावरतून आपल्याला थंड पाणी टाकायचे. पाहू शकता असं. तर याला रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला. तर मंडळी, याच्यात आपण टाकूया तेल. तर त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला टाकायचे अद्रक, लसूण आणि मिरच्या. आता याला आपल्याला परतून घ्यायचे. मंडळी, आपल्याला इथे शिमला मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं. मंडळी, याला जास्त परतून घ्यायचं नाही. याच्यात आपण टाकायचं रेड चिल्ली सॉस. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस. आपल्याला याच्यात टाकायची शेजवान सॉस. त्यानंतर मंडळी, याच्यात आपल्याला टाकायचं टोमॅटो सॉस. म्हणजे याच्यात आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ. याच्यात आपल्याला नूडल्स टाकून हलवून घ्यायचे. याला पण चांगलं हलवून घेतले आहे. याच्यात आपल्याला टाकायचा याचा मसाला. म्हणजे याला आपण टेस्ट करून बघूया. तर मंडळी, माझे नूडल्स मला आवडले असेल, माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू